ब्रेकिंग न्यूज. नायलॉन मांजामुळे पाथर्डी फाटा येथे एका युवकाचा दुचाकीवरून जाताना गळा कापल्याने मृत्यू झालाय. अतिशय दुर्दैवी घटना. आज संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आकाशात पतंग उडवताना दिसत आहेत. मात्र या पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा नाशिक शहरात त्याला बंदी असताना देखील हौसेपोटी वापरला जात आहे. मात्र या नायलॉन मांजामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार पक्षी यांचे जीव मात्र धोक्यात आले आहेत. अशीच आज अतिशय दुर्दैवी घटना नाशिक पाथर्डी फाटा या ठिकाणी घडली आहे. दुचाकी क्रमांक GJ 15DS 8341 वरून एक युवक पाथर्डी फाटा पांडवलेनी रोड लगत जात असताना पतंगीचा नायलॉन मांजा त्या युवकाच्या गळ्याला अक्षरशः पूर्णपणे चिरून गेला. परिसरातील काही नागरिकांनी त्या युवकाची मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे प्राण वाचू शकले नाही. सणासुदीच्या काळात अशा अनेक ठिकाणी या पतंगींमुळे आणि नायलॉन मांजामुळे कित्येकांचे प्राण जात आहेत. मात्र हा जीवघेणा खेळ काही थांबायचे नाव घेत नाही. पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, सर्वांकडून या नायलॉन मांजावरती बंदी आणली जात आहे. तसेच नायलॉन मांजा विक्री करणारे आणि उडवणारे यांच्यावरही पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. तरी देखील हा जीवघेणा खेळ थांबण्याचं काही नाव घेत नाही. महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.